नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अतिशय रंजक आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तो विषय म्हणजे आधुनिक पायाभूत सुविधांचा विकास आणि पर्यावरण संवर्धन यांच्यात समतोल साधणारा कंपेन्सेटरी अफॉरेस्टेशन फंड ॲक्ट, ज्याला आपण थोडक्यात कॅम्पा CAMPA 2016 म्हणून ओळखतो. हा कायदा नेमका काय आहे आणि तो का गरजेचा आहे हे आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर आज आपण नेमके काय काय पाहणार आहोत? एकदम थोडक्यात सांगायचं तर कॅम्पाचा मुख्य उद्देश, त्याची संस्थात्मक रचना, निधी वाटपाचा 90-10चा नियम, या निधीचे योग्य आणि अयोग्य उपयोग, जमिनीवरील काही खरी पर्यावरणीय आव्हाने आणि शेवटी जाता जाता एक छोटीशी उजळणी. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी वळूया पहिल्या भागाकडे. कॅम्पाचा मुख्य उद्देश, उद्योग आणि जंगल यांच्यात समतोल राखणे. आता बघा, मूळ अडचण अशी आहे की उद्योगांना आणि विकासाला जमिनीची गरज असतेच, पण त्याचवेळी पर्यावरणाचे रक्षण करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे, बरोबर? मग हा समतोल कसा राखला जातो? याचा उद्देश अगदी साधा आणि स्पष्ट आहे. जेव्हा एखादा उद्योग किंवा पायाभूत सुविधांसाठी जंगलतोड केली जाते किंवा जंगलाची जमीन दुसऱ्या कामासाठी वापरली जाते, तेव्हा त्याची भरपाई म्हणून इतरत्र झाडे लावणं कायद्याने बंधनकारक असते. हे अगदी निसर्गाच्या बँक खात्यातून पैसे काढण्यासारखे आहे. जंगलाची जमीन वापरणं म्हणजे निसर्गाच्या खात्यातून केलेला एक प्रकारचा विड्रॉवल. आणि हे निसर्गाचे खाते पुन्हा संतुलित करायचे असेल तर नवीन झाडे लावून त्यात आर्थिक डिपॉझिट करणं मस्ट आहे. चला, आता हे थोडं सविस्तर समजून घेऊया. इथे खूप महत्त्वाची संकल्पना येते, ती म्हणजे नेट प्रेझेंट व्हॅल्यू किंवा NPV. म्हणजे असं नाहीये की प्रकल्प राबवणाऱ्यांनी फक्त नवीन झाडं लावली आणि काम संपलं. नाही, जंगलाची जी जमीन वापरली गेली आहे तिचे सध्याचे मूल्य म्हणून एक मोठी रक्कम त्यांना भरावी लागते. खरं तर ही नेट प्रेझेंट व्हॅल्यू म्हणजे या संपूर्ण कायद्याचा मुख्य आर्थिक पाया आहे. याच रकमेतून पुढे पर्यावरणाची भरपाई केली जाते. आता पाहूया दुसरा भाग, या पैशांचं व्यवस्थापन करणारी संस्थात्मक रचना, राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील यंत्रणा. आता साहजिकच एक प्रश्न पडतो की NPVच्या माध्यमातून गोळा होणाऱ्या या अब्जावधी रुपयांचं व्यवस्थापन नक्की करतं कोण? यासाठी एक अतिशय उत्तम दुहेरी व्यवस्था निर्माण केली आहे. इथे लक्ष देण्यासारखी गोष्ट म्हणजे राष्ट्रीय पातळीवर नॅशनल कॅम्पाचे अध्यक्ष थेट केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री असतात, आणि राज्याच्या पातळीवर तर स्टेट कॅम्पाचे अध्यक्ष खुद्द राज्याचे मुख्यमंत्री असतात. इतक्या वरिष्ठ पातळीवरील लोकांकडे ही जबाबदारी असल्यामुळे साहजिकच निधीच्या वापरात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व राहण्यास मोठी मदत होते. आता वळूयात तिसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे, 90-10 निधीचा नियम. म्हणजेच या पैशांचा नेमका प्रवास कसा होतो ते पाहू. ह्या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी समजून घ्यायची असेल तर हे निधी वाटपाचं गणित समजून घेणं गरजेचं आहे. जमा झालेल्या एकूण निधीपैकी तब्बल 90% निधी हा तो प्रकल्प ज्या राज्यात आहे त्या राज्याच्या निधीत जमा केला जातो, आणि उरलेले 10% ते राष्ट्रीय पातळीवर देखरेख, मूल्यमापन आणि संशोधनासाठी ठेवले जातात. विशेष म्हणजे हा सगळा पैसा भारताच्या आणि राज्यांच्या सार्वजनिक खात्यात म्हणजेच पब्लिक अकाउंटमध्ये अत्यंत सुरक्षित राहतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा निधी नॉन लॅप्सेबल असतो. याचा अर्थ आर्थिक वर्ष संपले तरी हा पैसा परत जात नाही, तो केवळ पर्यावरण संवर्धनासाठीच कायम उपलब्ध राहतो. आता आपण चौथ्या भागात पाहूया निधीच्या वापराचे नियम. या पैशांचा उपयोग कुठे करायला परवानगी आहे आणि कुठे सक्त मनाई आहे. या पर्यावरणीय बँक खात्यातील पैसे कुठे खर्च करायचे याचे अतिशय कडक नियम आहेत, आणि खऱ्या अर्थाने यातूनच निसर्गाची पुनर्बांधणी होते. हा पैसा प्रामुख्याने जंगलांचे कृत्रिम किंवा नैसर्गिकरित्या पुनरुज्जीवन करण्यासाठी वापरला जातो. त्याचबरोबर जंगल आणि वन्यजीवांचे व्यवस्थापन, संरक्षित क्षेत्रांमधून गावांचे पुनर्वसन करणे आणि वन विभागासाठी अगदी आवश्यक असलेल्या मर्यादित पायाभूत सुविधा निर्माण करणे, अशा प्रत्यक्ष पर्यावरणाला फायदा देणाऱ्या कामांसाठीच हा पैसा वापरता येतो. इथला सर्वात कळीचा मुद्दा असा आहे की एका बाजूला जंगलांचे संरक्षण आणि पुनरुज्जीवन या कामांना स्पष्ट हिरवा कंदील आहे, पण दुसऱ्या बाजूला दैनंदिन प्रशासकीय खर्चासाठी या निधीला हात लावायला सक्त मनाई आहे. म्हणजे कर्मचाऱ्यांचे पगार भरणे, त्यांचे प्रवास भत्ते देणे किंवा ऑफिससाठी संगणक, गाड्या आणि इतर उपकरणे खरेदी करणे, यासाठी हा पैसा अजिबात वापरता येत नाही. यामुळे होतं काय तर या निधीचा जो मूळ उद्देश आहे तो भडकटत नाही. विभाग 5, पर्यावरणीय आव्हाने. कागदावरील नियमांकडून आता आपण जमिनीवरील वास्तवाकडे वळूया. कॅम्पा कायद्याची अंमलबजावणी करताना प्रत्यक्ष व्यवहारात काही गुंतागुंतीची आव्हाने नक्कीच उभी राहतात.
सर्वात कठीण आणि मोठं आव्हान म्हणजे नवीन जंगले वसवण्यासाठी योग्य अशी बिगर वनजमीन शोधणे. यासाठी बऱ्याचदा पडीक किंवा महसुली जमिनींचा वापर केला जातो, जे प्रत्यक्षात खूप अवघड असते. दुसरा एक मोठा वादाचा मुद्दा म्हणजे मोनोकल्चर विरुद्ध जैवविविधता. काही तज्ज्ञांच्या मते वैविध्यपूर्ण आणि नैसर्गिक परिसंस्था निर्माण करण्याऐवजी या अंतर्गत बऱ्याचदा निलगिरीसारख्या एकाच प्रकारच्या झाडांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते, ज्याला आपण मोनोकल्चर म्हणतो, आणि यामुळे मूळ जैवविविधतेला फटका बसू शकतो अशी टीकाही केली जाते. याशिवाय आदिवासी हक्क आणि वन हक्क कायदा 2006 यांच्याशी जोडलेला एक अत्यंत संवेदनशील मुद्दा इथे समोर येतो. काही ठिकाणी असं दिसून आलंय की आदिवासी समाजाकडून पारंपरिक पद्धतीने वापरल्या जाणाऱ्या जमिनींवर ग्रामसभेच्या पूर्वपरवानगीशिवाय वृक्षारोपण केले जाते. यामुळे कॅम्पा आणि वन हक्क कायदा यांच्यातील संघर्ष वाढतो आणि जमिनीवरील लोकांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता असते. हे एक अतिशय गुंतागुंतीचे वास्तव आहे. आणि आता शेवटचा विभाग, एक छोटीशी पण महत्त्वाची उजळणी, जेणेकरून फॅक्ट्स पक्के लक्षात राहतील. चला आता या कायद्याचा प्रवास आणि महत्त्वाच्या तारखांची एक जलद उजळणी करूया. या सगळ्याची सुरुवात झाली 2002 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या एका ऐतिहासिक आदेशामुळे. त्यानंतर बऱ्याच कायदेशीर घडामोडींनंतर 2016 मध्ये हा कॅम्पा कायदा संसदेत संमत झाला आणि अखेरीस 30 सप्टेंबर 2018 रोजी या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली. हा घटनाक्रम नक्की लक्षात ठेवा. आणि हे उत्तमरित्या स्पष्ट करतं की हा कायदा आपल्या राज्यघटनेशी कसा घट्ट जोडलेला आहे. तो आपल्या मार्गदर्शक तत्वांमधील कलम 48 आणि मूलभूत कर्तव्यांमधील कलम 51 यांशी अगदी सुसंगत आहे. स्पर्धा परीक्षा किंवा विशेषतः MPSCचा अभ्यास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची नोंद: महाराष्ट्रात या निधीचा वापर प्रामुख्याने पश्चिम घाट आणि विदर्भ यांसारख्या भागांमध्ये मृदा आणि जलसंधारणासाठी म्हणजे सॉईल अँड मॉइश्चर कन्झर्वेशनच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. आता आपण या विश्लेषणाच्या अगदी शेवटी आलो आहोत. पण जाता एक अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न मला इथे मांडायचा आहे. विकासासाठी जी हजारो वर्षांची प्राचीन आणि गुंतागुंतीची जंगले नष्ट होतात, त्यांची जागा खरोखरच केवळ आर्थिक भरपाई किंवा नव्याने लावलेली झाडे घेऊ शकतील का? पैशांचं मूल्य आणि निसर्गाचं अमूल्य जाळे यांची खरोखरच बरोबरी होऊ शकते का? यावर नक्की विचार करा. आजच्या या माहितीपूर्ण प्रवासात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.